तुम्ही बाय बटन दाबताय आणि तोपर्यंत मार्केट आधीच पुढे निघून गेलं असतं. थांबा, हा तुमच्या इंटरनेट स्लो असल्याचा प्रॉब्लेम नाही. हा तुम्ही माणूस आहात म्हणून झालेला प्रॉब्लेम आहे. आज आपण बोलणार आहोत अल्गो ट्रेडिंग बद्दल. जिथे भावना नाही, जिथे भीती नाही आणि जिथे निर्णय सेकंदात नाही मायक्रो सेकंदात होते. आणि शेवटी प्रश्न एकच, रिटेल इन्व्हेस्टरला इथे काही चान्स आहे का? चला सुरू करूया. पॉइंट नंबर 1, अल्गो ट्रेडिंग म्हणजे काय? अल्गो ट्रेडिंग म्हणजे तुमच्या जागी ट्रेड करणारा एक रोबोट. पण थांबा, हा साधा रोबोट नाही. हा गणित, डेटा आणि स्पीडचा राक्षस आहे. अल्गो ट्रेडिंग म्हणजे पूर्वनिश्चित नियमांवर आधारित कम्प्युटर प्रोग्राम जो स्वतःहून बाय आणि सेल करतो. उदाहरण आहे का? जर निफ्टी 50ने 20 DMA क्रॉस केला, व्हॉल्यूम वाढला आणि RSI 60च्या वर गेला तर मानवी ट्रेडर विचार करतो घ्यायचा का? आणि अल्गो म्हणतो डन. एकही भावना नाही, एकही शंका नाही. आणि इथूनच सुरू होते पुढचा प्रश्न, हे लोक जिंकतात कसे? पॉइंट नंबर 2, स्पीड ॲडव्हान्टेज. एक सत्य आहे का? मार्केटमध्ये पैसा बुद्धीपेक्षा जास्त वेगावर अवलंबून असतो. तुम्ही चार्ट पाहता, ऑर्डर टाकता, कन्फर्म करता. त्याला लागते 2 ते 3 सेकंद. आणि अल्गो तो 0.003 सेकंदमध्ये करतो. तोपर्यंत किंमत बदललेली असते, लिक्विडिटी गायब होऊन जाते आणि स्लिपेज सुरू होऊन जातो. मोठ्या इन्स्टिट्यूशन्सकडे सुपर कम्प्युटर्स असतात, को-लोकेशन सर्व्हर असतात, डायरेक्ट एक्सचेंज ॲक्सेस असतो, म्हणजेच एक्सचेंजच्या शेजारी बसलेला अल्गो. आणि रिटेल ट्रेडरकडे घरच्या वायफाय किंवा मोबाईल डेटा आणि सोबत स्वतःची आशा. इथूनच सुरू होते आपला पहिला पेन पॉइंट. पेन पॉइंट नंबर 1, मी बरोबर होतो पण तरीही तोटा झाला. तुमच्यासोबत असं झालं आहे का? सेटअप परफेक्ट, डायरेक्शन करेक्ट आणि त्यानंतर एंट्री मिस आणि एक्झिट खराब. कारण स्पीड नाही, मार्केट तुमची वाट पाहत नाही. आणि अल्गो काय करतो? अल्गो आधी खातो, मग तुमच्यासाठी उरलेलं सोडतो. पण याचा अर्थ रिटेल ट्रेडर संपला का? नाही. इथे येतो आपला पहिला उपाय. सोल्युशन नंबर 1, स्पीड सोबत झुंज देऊ नका. स्ट्रॅटेजी बदला. रिटेल ट्रेडरने अल्गोशी स्पर्धा करायची नाही, तर अल्गोच्या मागे चालायच्या. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग सोडा, स्कॅल्पिंग मर्यादित ठेवा. मोठ्या टाइम फ्रेमवर काम करा, जिथे स्पीड कमी महत्वाची आहे आणि डिसिप्लिन जास्त महत्वाचे आहे. आणि इथून येतो आपला दुसरा पेन पॉइंट. पेन पॉइंट नंबर 2, भावना. रिटेल ट्रेडरचा खरा शत्रू. अल्गोला भीती नसते. अल्गोला लाल कॅन्डल पाहून त्याचा घाम फुटत नाही. तुम्ही काय करता? -500 वर आला तर थोडं थांबतो, -1500 वर आला तर आता निघतो आणि -3000 वर आला तर देवा रे देवा. आणि अल्गो काय करतो? अल्गोला स्टॉप लॉस म्हणजे स्टॉप लॉसच समजते आणि याच ठिकाणी रिटेल ट्रेडर हरतो. सोल्युशन नंबर 2, अल्गो सारखा विचार करा. तुम्ही कोड लिहू शकत नसाल, चालेल, पण तुम्ही रूल बेस्ड ट्रेडर बनू शकता. एंट्री फिक्स ठेवा, एक्झिट फिक्स ठेवा आणि रिस्क फिक्स ठेवा. चार्ट पाहून नव्हे तर नियम पाहून ट्रेड करा. आणि इथूनच सुरू होता आमच्या शेवटचा आणि सर्वात मोठा पेन पॉइंट. पेन पॉइंट नंबर 3, अल्गो ट्रेडिंग म्हणजे श्रीमंतांचा खेळ. हो, पूर्णपणे. ऑटो अल्गो रिटेलसाठी कठीण आहे, कारण कॅपिटल कमी, इन्फ्रास्ट्रक्चर नाही आणि कॉस्ट जास्त. पण सत्य हे आहे, रिटेल ट्रेडरला अल्गो व्हायची गरजच नाही. रिटेल ट्रेडरला स्मार्ट व्हायची गरज आहे. सोल्युशन नंबर 3, सेमी अल्गो प्लस डिसिप्लिन इज इक्वल टू सर्व्हायव्हल. अलर्ट्स वापरा, स्ट्रॅटेजी ऑटोमेशन करा, भावनांपासून दूर राहा. अल्गो तुम्हाला हरवतो कारण तो कन्सिस्टंट आहे. कन्सिस्टन्सी हीच खरी शक्ती आहे. इन कन्क्लुजन, मार्केट म्हणजे जंगल आहे. मोठ्या इन्स्टिट्यूशनसाठी काम करणारे अल्गो हे सिंह आहेत, वेगवान, निर्दयी आणि शांत. आणि रिटेल ट्रेडर एक शिकारी नाही, तो जिवंत राहणारा योद्धा आहे. तुम्ही अल्गोशी लढणार असाल तर तुम्ही हराल, पण जर अल्गो कडून शिकलात तर टिकाल आणि कमवाल सुद्धा. शेवटी एकच प्रश्न, तुम्ही भावना निवडणार की नियम? सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष ओव्हर अँड आउट.